अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 34. अष्टमहासिद्धी व इतर सिद्धी. ध्यान व समाधी. योगाभ्यासाचे नियम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्यासी सद्गुण गुरु गुणराशी. हाती धरिता शिष्यासी यत्ने तयासी तारितसे. स्वार्थी कळकळे माता ती नोहे पुत्रान करिता. शिष्याच्या हिता करिता गुरुदेवता कळकळे. तर गुरु संदीपकाला सांगता आहेत अशा प्रकारे सद्गुरू कसे असतात म्हणे, हे गुणराशी असतात म्हणे. ते आपल्या शिष्याला हाताशी धरतात आणि नाना प्रयत्न करून त्याला तारण्याचा प्रयत्न करत असतात म्हणे. ज्याप्रमाणे आई मुलाच्या हिताकरता सारखी तळमळ करत असते, त्याप्रमाणे गुरुसुद्धा हे सारखे प्रयत्न करत असतात. किती काही करता प्रश्न गुरुनो हे उदासीन म्हणे, कोणत्याही प्रकारे करून हो समाधान शिष्याचे. असा कृपाळू दत्त सांगे अलर्काहित पुन्हा सोडून हात मदाला सासुत पुसतसे. आणि अशा प्रकारे शिष्याने किती प्रश्न विचारले तरी गुरु कंटाळत नाही आणि त्यांना योग्य प्रकारे उत्तरं देतात म्हणे, त्यांच्या प्रश्नांचं निरसन करतात. असे हे कृपाळू दत्तगुरू अलर्काला हिताच्या गोष्टी सांगतायत म्हणे. जी सद्गुरुनाथा सिद्धी ज्या उद्देशीला आता त्याही जे योगभ्रंशता त्या किती कशा असती. तर म्हणे आता तुम्ही या सिद्धी सांगितल्या त्या किती आहे म्हणे, त्याच्याने योगभ्रष्ट होतो, तर अशा किती सिद्धी आहेत म्हणे ते सांगा म्हणे. त्यांची लक्षणे कळता त्या ओळखुनी तत्वता. मी सोडून तत्वता म्हणून माथा ठेवीपदी. आणि त्या कशा सिद्धी आहेत त्या जर मला त्या ओळखता आल्या पाहिजे, आणि त्या आल्या तर मी सोडून देईल म्हणे. म्हणून पायावर डोकं ठेवून तो विचारतो आहे. ऐकुनी शिष्याचे वचन हो निया प्रसन्न बोले त्रिनंदन म्हणे, सावधान ऐकतू. आता सांगतायत सिद्धींची कोणत्या कोणत्या आहेत ते. पहिली अणिमा, दुसरी महिमा, तिसरी होय गरिमा, चौथी सिद्धी लघिमा. देहसिद्धी ह्या 4, प्राप्ती 5वी, प्राकाम्य 6वी, ईशता सिद्धी 7वी, वशिता जाण 8वी, बरवी विघ्न संपत्ती 8वी. हे आपुल्या देहाहून जे सूक्ष्म सूक्ष्म म्हणून अणुपर्यंत जाणं, शरीर आपुले तसे करणे. तर त्या सिद्धी किती आहेत म्हणे, ह्या अष्टसिद्धी 8 आहेत म्हणे. तर त्या पहिली कोणती? पहिली अणिमा, दुसरी महिमा, तिसरी गरिमा, चौथी लघिमा आणि ह्या देहसिद्धी ह्या 4, 5वी प्राप्ती, प्राकाम्य 6वी, ईशता सिद्धी 7वी आणि वशिता 8वी म्हणे. ह्या 8 आहेत म्हणे. आपुल्या देहाहून जे सूक्ष्म सूक्ष्म म्हणून अणुपर्यंत जाण, शरीर आपुले तसे करवी. जेवढे रूप पाहिजे तेवढे सूक्ष्म चिंतीजे, आपुले शरीर जे तेनेच होय तेवढा. अणिमा सिद्धी हे जाण, शरीर होय लहान, जसे लंकेत हनुमान करी लहान स्वशरीर. तर ही अणिमा आहे, तिच्याने काय होतं तर आपली हे लहान शरीर आपलं लहान करता येतं त्या सिद्धीने. हनुमंताने जसं लंकेमध्ये छोटंसं शरीर केलं होतं त्याप्रमाणे. तसेच महत्पदार्थाचे चिंतन करीतयाचे, मोठे शरीर होई त्याचे, महान सिद्धीचे हे फळ. तर मोठं हे करायचं तर त्याचं मोठं शरीर होतं म्हणे मनात चिंतन केलं तर. तसे जड पदार्थाचे चिंतन करीतयाचे, पर्वत जड त्याचे, हो शरीर गरिमेचे हे फळ. तर जड पदार्थांचं चिंतन केलं तर पर्वतासारखं आपलं शरीर जड होतं. हे कशाचं फळ मिळतं? गरिमेमुळे. किंवा आईची जे थोरपण पूज्याचे करीना करिता चिंतन, तत्समान ये पूज्यपण हे महिमा सिद्धी फळ. तर महिमेच्या आईच्याने काय होतं, आपल्याला पूजनीयाचं जर ध्यान केलं तर आपल्याला पण पूज्यपणा येतो म्हणे. सर्वांचा जो गुरु जाणावा परमेश्वरू, तच्चिंतनी होय सर्व गुरु गरिमेचे फळ हे. तर गुरूंसारखं व्हायचं, त्याचं जर चिंतन केलं तर ते गरिमेच्या फळाने तसं होतं आपण. जे लघु कापसासारखे तच्चिंतने शरीर हे हो हलके, लघिमा फल हे ऐके. ह्या 4 देहसिद्धी
ते कापसासारखं हलकं शरीर जर करायचं असेल तर कोणत्या याच्याने मिळतं? लघिमाच्या सिद्धीने मिळतं म्हणे. तर अशा या 4 सिद्धी आहेत. कोणत्या? देहसिद्धी आहेत या 4. थोडा पदार्थ असून पाहिजे तितक्याला वाटून, न व्हावा सर्वथा न्यून प्राकाम्य सिद्धीचे फळ हे. तर पदार्थ थोडासाच आहे पण सगळ्यांना वाटायचं आहे, तो पुरून उरतो तर ते कमीच काही पडत नाही. तर ती कोणती? तर प्राकाम्य सिद्धीचं हे फळ मिळतं म्हणे. दूरच्या पदार्थास स्पर्श करणे किंवा दूरचा पदार्थ आणणे हे प्राप्त सिद्धीने घडणे. चंद्राशिवे उंगलीने की. तर लांबचा पदार्थ आहे तो आणायचा आहे, त्याला स्पर्श करायचा आहे किंवा आणायचं आहे तर ते कशाने घडतं? तर प्राप्तिसिद्धीने घडतं. ज्याप्रमाणे चंद्राला बोट लावल्यासारखं आहे. भूत भौतिकाचे ईशन घडे इच्छा मात्रे करून, ईशसी सिद्धीचे लक्षण ईश्वरपणा येत असे. तर भौतिकाचं जे हे आहे म्हणजे ईश्वर किंवा रक्षण करता, तर त्याचं इच्छा मात्राने इच्छा करून जर दर्शन करायचं असेल तर कोणती सिद्धी? ईशत्व सिद्धी. भूत म्हणजे भूम्याधिक मनुष्याधिक भौतिक, वश होती हे सकळिक ही वशिता सिद्धी. तर भूत आणि मनुष्य हे वश होण्यासाठी कोणती? तर वशिता सिद्धी. वाघा सिंहाचे वाहन करी सर्पाचे भूषण, अग्नीचा तुराख होऊन दाखवी जाण वशितेने. तर त्याच्याने काय चमत्कार होतात म्हणजे करू शकतो माणूस? वाघाचं किंवा सिंहाचं वाहन, त्याच्यावर बसायचं, हातामध्ये काय घ्यायचं? सर्प घ्यायचा किंवा डोक्यावर कशाचा तुरा खोचायचा? तर अग्नीचा. तर हे म्हणजे जे अशक्य आहे ते करून दाखवायचं. तर कशामुळे? तर वशितेने. चाले उदकावरून खेळे अग्नी प्रवेश करून, राहे जडा चालवून वशितेने जाण खेळे. तर पाण्यावरून चालायचं किंवा अग्नीमध्ये प्रवेश करायचा. अशा प्रकारे हे कशाने होतं? तर वशितेने. ह्या अष्टमहासिद्धी 10 असती उपसिद्धी, ह्या वायाचं उपाधी येथे बुद्धी न ठेवावी. ह्या काय झाल्या? अष्टमहासिद्धी झाल्या आणि अजून 10 असता उपसिद्धी म्हणे. पण जाऊ दे म्हणे, त्याच्यात कशाला बुद्धी खर्च करायची असं सांगता येते. आकाशातून गमन परकाया प्रवेशन इत्यादी उपसिद्धी जाण, तेथे मन न लावी तू. आकाशातून गमन करायचं किंवा परकाया दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करायचा ही सुद्धा उपसिद्धीच आहे म्हणे. पण ते तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको म्हणे. पक्षी उडती गगनातून मासे पळती जळातून, ही जन्मता सिद्धी जाण तीही मिळे योगाने. तर पक्षी आकाशात उडतात किंवा मासे पाण्यातून फिरतात म्हणे, तर त्यांना हे जन्मताच प्राप्त झालेले असते. तर ती सिद्धीसुद्धा योगाने मिळते. अंगी औषधी लावून अग्नीने न जळे जाण, हे ये योगे घडून औषधी सिद्धी म्हणते जिला. अंगाला औषध लावायचं आणि अग्नीत प्रवेश करायचा तर ते जळत नाही म्हणे आपण. तर ते कशाने घडतं? हे योगाने. हिला काय म्हणता? औषधी सिद्धी म्हणता हिला. तप करोणी व्यासाधिक जे दाविती कौतुक, तेही योगे साधे ऐक अशी शक्ती योगाची. जे विश्वामित्राधिक मंत्रे दाविती कौतुक, तेही सकळिक योगसिद्धी देतसे. जे विश्वामित्रांनी किंवा ह्या योग्यांनी जे दाखवलं ते सुद्धा सर्व सिद्धीमुळेच प्राप्त झालेलं आहे. वाटे जसे जसे स्वये व्हावे किंवा वाटे तसे जसे करावे, योगे ते साधावे परी जाणावे ते विघ्न. जर आपल्याला असं वाटतं हे करू ते करू, मग ते जरी आपण केलं पण ते शेवटी काय आहे? तर योगामध्ये विघ्नच आहे म्हणे ते. धारणा झाल्यावरी ध्यान करावे अंतरी, जे सर्व दोषवारी तारी भवाब्धीतून. धारणा केल्यानंतर ध्यान करावं, त्याच्याने सर्व दोष निघून जातात म्हणे. प्रथम करावे सगुण इष्टदेवाचे चिंतन, ते स्थिर करून मग निर्गुण चिंतावे. आधी मनामध्ये देवाचं चिंतन करायचं आणि मग निर्गुणाचं चिंतन करायचं. म्हणे मदालसानंदन मला सांगा सगुण ध्यान, जेथे माझे मन स्थिर होऊन राहिलं. मग सगुण ध्यान काय असतं ते मला सांगा म्हणे, असा अलर्क विचारतो आहे. श्री दत्त म्हणे राया ध्यानी सगुण रूपाया, तू धरी माझिया अभया देईल हे. मी अविकार मी निर्गुण परात्पर, मी विभू सर्वाधार परी झालो कुमार ऋषीचा. तर म्हणे तू याच्यामध्ये ध्यान कर म्हणे, माझंच रूप ध्यान कर. तर कसं? मी ईश्वर आहे, मी परब्रह्म आहे. नंतर सर्व शक्तिमान सर्व व्यापक आत्मा तो कोण आहे? तर मीच आहे म्हणे. पण मी जरी ईश्वर असलो पण मी ऋषींचा मुलगा झालो म्हणे. साधू रक्षावयासी दुष्टा दंडावयासी, धर्मा स्थापयासी या देहासी धरले म्या. तर कशासाठी? साधूंचं रक्षण करण्याला,
आणि दुष्टांचं दंडन करण्यासाठी मी हा अवतार घेतलेला आहे असं दत्तगुरू त्याला सांगतायत. भक्ताचे घडावे भजन म्हणून आलो अवतरून, स्वप्रकृती घेऊन अवतरलो मायेने. त्या भक्तांसाठी मी हा अवतार धारण केलेला आहे म्हणे. षोडश कला नसून कलावतीये भासून, ते हे माझे रूप जाण सच्चिदानंद घन एक रस. तर हे माझ्याकडे 16 कला नसल्यामुळे तरीसुद्धा मी ह्या अंशाच्या म्हणजे याच्या रूपाने मी आलेलो आहे म्हणे. तर कसं सच्चित आनंद म्हणजे चैतन्य घन आनंद असं एकरस रसाने भरलेलं असं आलेलो आहे म्हणे मी. अथवा द्वेषाने किंवा चित्ती भयाने भावाने माझे रूप. तर म्हणे तुम्ही जो कोणी स्नेहाने, कोणी प्रेमाने, कोणी द्वेषाने किंवा भीतीने माझं जे ध्यान करतात त्याला मिळे सद्गती. हे तो वस्तुशक्ती ती न पाहे मती, हे चित्ती तू जाण. तर मग माझं म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे माझं नाव घ्या तर त्याला हे काय मिळते, सद्गतीच मिळते म्हणे. तर ही काय आहे तर परब्रह्माची शक्ती आहे म्हणे. जरी का नेमुन अग्निवरी पडे चरण, तो न करी दहन कालत्रयी न घडे असे. जलबुद्धीने जरी अमृत प्राशन करी, तरी तो न मरे निर्धारी त्या परी जाणे. जसं अग्नीवर आपल्या पाय पडला तर मग त्याला चटका बसणार नाही का, तर बसेलच. कारण नकळत झालेला असला तरीसुद्धा माझी त्याच्यावर कृपा होईल म्हणे. किंवा पाणी समजून जर अमृत प्राशन केलं तर तो अमर होईल म्हणे, हे नक्कीच. पतिपुत्राधिक जरी ब्रह्मरूप असली तरी, अज्ञानावरण तयावरी असे निर्धारी जाणावे. त्याचे होता ध्यान न तुटे बहुबंधन, मी असे निरावरण निर्विकार म्हणून मज द्यावे. मी कसा आहे, आवरण नसलेला निर्विकार असं म्हणून जरी माझं ध्यान केलं तरीसुद्धा त्याला गती मिळते म्हणे. या पायापासून करावे चिंतन, अनुक्रमे करून स्वरूप ध्यान करावे. ध्यान स्थिर झाल्यावरी चित्त ठेवावे मुखावरी, मग केवळ हास्यावरी वृत्तीवरी धरावी. तर ध्यान कसं करायचं, पायापासून बघत 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 चेहऱ्यापर्यंत जायचं म्हणे त्या मूर्तीच्या. आणि मग ध्यान स्थिर झालं की मग चेहऱ्यावर स्थिर ठेवायचं चित्त. ध्याने हो तन्मय होता, इतर चिंता न उठता, ये परमानंदता ध्येया करता होनी. तर मग असं मन लावून बघायचं म्हणे चेहऱ्याकडे, मग आपोआप आपलं त्याच्यावर ध्यान लागेल. हे ध्यान पूर्वी जरी सगुण वाटले तरी, स्थिर होता अंतरी निर्गुण करी हेची अंती. आणि मग हे सगुण ध्यान झालं आणि मग त्याचं आपोआप मनामध्ये चिंतन होत राहतं म्हणे. ध्येय धाता ध्यान या त्रिपुटीचे भान, जो वरी असे जाण तो वरी ध्यान म्हणती. ध्यान करणारा, ध्येय ध्याता म्हणजे ध्यान करणारा, आणि ध्येय ध्याता आणि ध्यान हे त्रिपुटी म्हणे सगळं. याचं अशा प्रकारे ध्यान केलं तर नक्कीच गती मिळते. मी ध्याता हे ध्यान, हे न राहे भान, ध्येयाकार होन राहे मन निश्चळ. न उठे अन्यवृत्ती, जेवी दीप निवांती, तेवी ध्येयाकार वृत्ती, स्थिर आहे ती समाधी. आणि मग जसा निवांत म्हणजे शांत दीपक जसा जळत असतो त्याप्रमाणे आपण एक बघत राहतो त्याच्याकडे. होता ही समाधी जाती सर्वोपाधी, तयान बाधती कधी आधी व्याधी निश्चय. आणि अशा प्रकारे जर ध्यान लागलं तर त्याच्या आतमधल्या सर्व चिंता त्रास निघून जातो. आणि जे काय मनोव्यथा रोग आजार असतात ते सर्व त्याचे काहीच परिणाम होत नाही म्हणे. येणे मनोभंग होई, वासनाक्षय होई, संशय समूह जाई, हाता येई जीवनमुक्ती. मगनो हे जनन किंवा वर्धन, तया न ये मरण, पुनर्जनन मग कैसे. आणि मग अशा प्रकारे ध्यान केल्यानंतर त्याला जन्म, नंतर वाढणं आणि मृत्यू हे काही परत परत होणारच नाही ना. जन्म मरण परत परत येणारच नाही. याचा परिणाम नोहे, भूत भौतिक संबंध नोहे, तो संसारी न राहे. न मोहे व्यापिजे जो, तो न भिजे जलाने, न जळे तो अनलाने, न शोषिजे अनिलाने, शस्त्राने तोडीजे. आणि मग त्याच्यावर मोह मायेचा काही परिणाम होणार नाही. भूत भौतिक जे काही संबंध आहे ते त्याला बाधणार नाही म्हणे. मग तो पाण्याने भिजणार नाही, नंतर तो अग्नीने जळणार नाही, किंवा वाऱ्याने उडून जाणार नाही, किंवा शस्त्राने पण तोडला जाणार नाही म्हणे. कल्पाचे कल्प मोडती किंवा नवे घडती,
असे कितीही होता पुरती, याची उत्पत्ती मृतीनं होई. आणि मग असे कितीही कल्प गेले तरीसुद्धा त्याची उत्पत्ती आणि मरण त्याला होणारच नाही म्हणे. तयाचा सुटे बंध शब्दाधिक जे विविध, तयाचा नव्हे संबंध राहे शुद्ध स्वरूपी जो. मग तो अशा प्रकारे स्वरूपातच लीन होऊन राहील म्हणे. याला कोणी न भक्षी, याला कोणी न लक्षी, कोणाचा नो हे पक्षी, सर्व साक्षी निर्विकार. तो कसा होतो? निर्विकार होतो म्हणे. तयाचा एकपणा न मोडवे कवना, अशी ही धारणा जन्ममरणा अनिवार्य. आणि अशा प्रकारे ही धारणा केली तर जन्ममरणाचा फेरा चुकतो. पेटता योगानल रागद्वेषादी कमल, दग्ध होती तत्काळ होई विमल पूर्ववत. आणि अशा प्रकारे योगरूपी अग्नी जर त्याच्यामध्ये पेटला तर त्याच्यामधले राग द्वेष मळ जे काही होते जळून जातील म्हणेत. आणि तो स्वच्छ होईल. विमल म्हणजे पूर्ववत स्वच्छ होईल म्हणे. जे मळ जळती ते पुन्हा न मिळती, सर्व कर्मे टळती दूर पळती शोकमोह. आणि जे काय आपले कर्म आहेत मागच्या जन्माचे असतील ते सर्व पळून जातात आणि शोकमोहापासून तो दूर जातो म्हणे. ब्रह्मस्वरूपी मिळे तो पुन्हा न ढळे, ऐक्य पावे निश्चय 42 उद्धरुणी. अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपात तो लीन होतो आणि मग त्याचे 42 कुळांचा उद्धार होतो म्हणे. नदी जळ समुद्री मिळे की घटा आकाशी मिळे, तशा ऐक्य ब्रह्मी मिळे तयाचा वेगळेपणा न होई. जशी नदी समुद्राला मिळते किंवा घटातलं जे हे असतं आकाशाला मिळतं त्याप्रमाणे आपण ब्रह्मामध्ये लीन होऊन जातो म्हणे आणि वेगळेपणा काहीच राहत नाही. ज्ञानी तपस्वी याहून योगी हा श्रेष्ठ जाण, तो केवळ ब्रह्मपूर्ण तत्समान कोण असे. आणि मग अशा प्रकारे योग साधना केल्यानंतर जे काही तपस्वी आहेत मोठे मोठे त्यांच्यापेक्षा हा पूर्ण वेगळा म्हणे. संसारान्य दाव असे योग प्रभाव, करी द्वैताचा अभाव म्हणून भाव ठेवी तू. आणि संसाररूपी अरण्यातून निघून जातो असा हा योगाचा प्रभाव आहे म्हणे. आता तू भूपवर्या सोडून इतर कार्या, जाणून योगचर्या योगाभ्यास करी तू. राजा आता तू काय कर, सर्व सोडून दे आणि फक्त योगाचा अभ्यास कर म्हणे. अलर्क म्हणे गुरुवर्या योग वित्तमाचार्या, मला सांगे योगचर्या जी आर्या मानिली. तर आता योगाभ्यास कसा करायचं ते मला तुम्ही आता सगळं सांगा म्हणे. तुम्ही आता आचार्य आहेत म्हणे माझे, सांगा. ऐकवणी अलर्काचे वचन म्हणे अत्रिनंदन, लावून या मन योगचर्या लक्षण ऐक तू. आता मन लावून ऐक म्हणे. योगाचं कसं काय हे करायचं, कोणत्या रीतीने करायचं ती पद्धत तू ऐक म्हणे. योगाचर्या जाणता चित्तालये खिन्नता, येऊनी स्वस्थता सिद्धी मिळे अनायासे. प्रीती वाढवी मान उद्वेग करी अपमान, असे मूर्खजन पाहती अज्ञानवेष्टित. योगी जरी विपरीत हे घेई मनात, सिद्धी तयाचे हातात ये निश्चित जाणावे. आणि आपल्याला काय कोणी अपमान केला तर आपल्याला वाईट वाटतं, मान दिला तर वा मान मिळतो. हे असं कोण असतं? जे अज्ञानी असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी, पण योग्यांना याची काहीच गरज नसते म्हणे. अमृतदृष्टीने मान विषदृष्टीने अपमान, मानी जयाचे मन तया बंधन येईल. म्हणून योगजन विषदृष्टीने मान अमृतदृष्टीने अपमान, मानती जाण सर्वता. हे अज्ञानी असतात त्यांना मान आणि अपमानामध्ये फार हे वाटतं, पण अमृतदृष्टीने मान आणि विषदृष्टीने अपमान. तर योगींना काय विषदृष्टीने पाहिला अपमान तरी त्यांना तो आवडतोच आणि अमृतदृष्टीने मान दिला तरी त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. योगियाचे सन्मान मानावा, योगियाने सन्मान मानावा विषासमान, होता अपमान अमृता समान मानावा. तर योग्याने काय करायचं, योग्याने जर सन्मान मिळाला तर तो कशाप्रमाणे मानायचा, विषाप्रमाणे. आणि अपमान झाला तर तो म्हणायचा वा वा चांगलं झालं माझा अपमान केला म्हणजे मी विरक्त होऊ शकेल असं. योगसिद्धी तरीच होय उलट घेता बंध होय, म्हणून तुझे हृदय धरी ही सोय उत्तम. म्हणून असं योगसिद्धीने म्हणजे आपण जर कोणी मान दिलं तर आपण बंधनात अडकत जातो. दृक्पूपंत विन्यसेत पादम वस्त्रपूतंच पिबेत जलम, शास्त्रपूतं वेदे वाक्यम चित्तपूतंच चिंतयेत. नेत्रे पाहुनी पवित्र मग ठेवावा चरण, वस्त्रे उदक गाळून मग पान करावे. तर आधी हे ठेवावं, पाय कसा ठेवावा, चांगली जागा बघून पाय ठेवावा. पाणी कसं प्यावं, गाळून प्यावं. शास्त्र शुद्ध जाणून मग बोलावे वचन, जेणे शुद्ध होय मन त्याचे ध्यान करावे. बोलायच्या आधी विचार करावा.
विषयांचे चिंतन सदा देई बंधन, ईश्वराचे चिंतन ध्यान चित्त पावन होत असे. विषयांचं जर चिंतन केलं तर ते बंधनातच पडतं म्हणे, आणि देवाचं ध्यान केलं तर मन पावन होतं, निर्मल होतं. आवडी ठेवी तेथे न जावे, श्राद्धगृह जावे, रजस्वला गृही न जावे, भिक्षेसाठी योग्याने. तर आता योग्याने भिक्षेला कुठे जावं? जिथं आपल्याला आवडतं, इथं छान मिळतं बरं का, तर तिथं जायचं नाही. ज्यांच्याकडे श्राद्ध असेल तिथं जायचं नाही भिक्षेला. ज्या घरामध्ये रजस्वला स्त्री असेल तिथं जायचं नाही भिक्षेला. होता यज्ञोत्सव किंवा देवयात्रोत्सव, तेथे बहु जमावं, तेथे भिक्षेस न जावे. काही ठिकाणी यज्ञ चालू आहे किंवा यात्रेचा उत्सव चालू आहे, तिथं खूप लोक जमलेले आहे, तर तिथे भिक्षेला नाही जायचं. श्री प्रसूत होता किंवा सुतक येता किंवा संस्कार होता, तेथे भिक्षेस न जावे. ज्या घरामध्ये श्री प्रसूत झालेली आहे किंवा सुतक आलेलं आहे किंवा हे 16 संस्कारांपैकी काहीतरी बारसं आहे, 12वं आहे, काहीतरी जे काही संस्कार आहेत ते चालू असतील तर त्या घरी भिक्षेला जायचं नाही. पुत्र होता 1 मास, कन्या होता 40 दिवस, रजस्वला होता 4 दिवस, तेथे भिक्षेस न जावे. ज्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे तिथं 1 महिनाभर भिक्षेला जायचं नाही. ज्या घरी मुलगी जन्माला आलेली आहे तिथं 40 दिवस जायचं नाही. ज्या घरामध्ये रजस्वला स्त्री आहे तिथे 4 दिवस भिक्षेला जायचं नाही. पिता मरता 1 वर्ष, माता मरता 6 मास, स्त्रीपुरुषा 3 मास, 1 मास गोत्रज. पिता गेलेला असेल तर 1 वर्षभर जायचं नाही. आई गेलेली असेल तर तिथे 6 महिने जायचं नाही. आणि 3 पुरुष म्हणजे त्यांच्या घरामध्ये 3 मृत्यू झालेले आहेत थोड्या थोड्या अंतराने, तर तिथं 3 महिने जायचं नाही. आणि एकाच गोत्रातील नातेवाईक जर गेलेले असतील तर तिथं 1 महिना जायचं नाही. मौंजी विवाह गर्भाधान झालिया 16 दिन, नांदी श्राद्ध होता 1 दिन, तेथे भिक्षेशी न जावे. ज्या घरीमध्ये मुंजी झालेली आहे, लग्न झालेलं आहे किंवा गर्भाधान संस्कार झालेले आहे तिथं जायचं नाही. तिथं 16 दिवस झाल्याशिवाय जायचं नाही. किंवा नांदी श्राद्ध झालं तिथं 1 दिवस जायचं नाही. बाहेर धूम न दिसता अग्नी शांत होता, लोकही जेविता भिक्षेशी निघावे. मग केव्हा जायचं भिक्षेला आणि कुठे जायचं? तर ह्या घरांमध्ये जायचं नाही. नंतर केव्हा जायचं? तर लोकांच्या घरातला धूर निघणं बंद झालेला आहे, अग्नी शांत झालेला आहे, लोकांचे जेवणही आता होतील बा, तर त्यावेळेला निघावं भिक्षेला. या घरी अधिक मिळे, या घरी उणे मिळे, या घरी सत्कारे मिळे, या घरी मिळे असत्कारे. तर ह्या घरामध्ये खूप मिळतं बरं का, या घरामध्ये कमी मिळतं, ह्या घरामध्ये आपला आदरातिथ्य होतं किंवा ह्या घरामध्ये गेल्यावर आपला हे होतं म्हणे आदरातिथ्य होत नाही. असे मनी न आणावे, सव्यापसव्य न फिरावे, फिरता घर न टाकावे, रागद्वेषे करून या. आणि मग हे असं मनात आणायचं नाही, ह्या घरी खूप मिळतं बरं का, हे सर्व मनात आणायचं नाही. किंवा डावीकडे उजवीकडे जायचं नाही, फिरायचं नाही म्हणे इकडे तिकडे. किंवा एखादं घर रागाने सोडून पण द्यायचं नाही. न सांगावे आपुले गुण न दाख, असे मनी न आणावे, अपसव्य न फिरावे, फिरता घर न सोडावे, रागद्वेषे करुणी. मोठ्याने ओरडू नये, कवाड लोटू नये, छिद्राने पाहू नये, थोडे म्हणू नये कदापि. मोठ्याने आवाज द्यायचा नाही किंवा दार वाजवून भिक्षा मागायची नाही किंवा छिद्रातून आतमध्ये काय चाललं बघायचं नाही किंवा थोडंसंच मिळतंय म्हणून काही म्हणायचं सुद्धा नाही. न सांगावे आपुले गुण न दाखावावी खुन, एकदा जाता फिरून मग परतून न यावे. आपल्याला जे काही गुण असतील ते काहीच दाखवायचं नाही, काही बोलायचं नाही किंवा ज्या घरात मिळालं नाही त्या घरात परत फिरून जायचं नाही. 7 दिवस ज्या घरी भिक्षा न मिळे त्या घरी न जावे चांडाळा परी, ते घरावर जावे. आणि 7 दिवस जाऊन सुद्धा त्या घरामध्ये भिक्षा मिळाली नाही तर त्या घरावर परत फिरून जायचं नाही म्हणे, परत कधीच जायचं नाही. निर्वाहापुरती 3 घरी मिळता माधुकरी, तेवढी पुरी करी, अधिक घेता चोरी होय. मग आपल्या पोट भरण्यापुरती जर माधुकरी मिळाली तेवढी पुरे म्हणायचं, आणि अधिक जर मिळालं तर ती चोरी केल्यासारखं फळ मिळतं. 3, 5, 7 घरी करावी माधुकरी, नित्य त्याच घरी न जावे बहु घरे. आणि 3 घरी किंवा 5 घरी किंवा 7 घरी अशा ठिकाणी माधुकरी मागावी किंवा रोज रोज एकाच घरी जायचं नाही. स्वधर्म न सांडावा, अपमान घडावा, असा देह वागवावा, न करावा पुष्ट तो. आपला स्वधर्म जो काय आहे तो जे काय आहे ते सोडायचं नाही म्हणे, आणि
आपला देह पुष्ट करायचा नाही, अपमान घडावा असा म्हणजे आपल्याला मान नकोच बा असं मनात ठेवायचं. भिक्षा मागुनी अग्निहोत्र करीती त्याची भिक्षा पवित्र, पंचयज्ञ न होता पवित्र ते सर्वत्र जाणावे. तर मग भिक्षा मागून अग्निहोत्र करा म्हणजे वैश्वदेव करायचा. तसंच भिक्षेला येणाऱ्याचे मनापासून स्वागत करून भिक्षा घालणारा दातृत्व असलेला जे यावर दात ती भिक्षा प्रशस्त, जे वैदिक शांत त्यांची भिक्षा मध्यम. जे वैदिक शास्त्र म्हणजे जे काही स्वागत करून जे भिक्षा देतात ती भिक्षा कशी मध्यम झाल्यानंतर. अधम यानंतर करावे माधुकर, एका घरी भरपूर भिक्षा तिने घ्यावी. मग याच्यानंतरची ती अधम म्हणे. आणि भिक्षा एकाच ठिकाणी खूप अशी घ्यायची नाही. यवागो भक्षकण सत्तू यावक अन्न, कंदमूल फळ पक्वजान, दूध ताक आणावे. तर सत्तू म्हणजे सातू किंवा सातूचं पीठ, सातूच्या पिठाचं घृत मिश्रित पदार्थ म्हणजे यावक अन्न, कंदमूळ फळं आणि दूध ताक हे आणावं म्हणे. दिवसा एक वार आणून देवा नैवेद्य करून, गोडी रुचीनं पाहून औषधा समान जेवावे. दिवसातून एकदाच भिक्षा मागायची, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्याला चव आहे का नाही आहे हे असं म्हणून औषध जसं घेतो त्याप्रमाणे ते जेवण करायचं म्हणे. अर्धपोट भरून जेवावे पथ्य अन्न, त्याचे निम्मे जळ पिऊन चौथा भाग खुला ठेवावा. अर्ध जेवण करायचं आणि निम्मी पाण्याने भरायचं आणि थोडासा भाग रिकामा ठेवायचा, असं अर्धपोट जेवण करायचं. प्राणधारणार्थ आहार, त्याची रुची स्वाद बरोबर, न पाहता सत्वर करावा आहार विचक्षण. फक्त प्राण रक्षण करण्यासाठी त्याच्या रुची किंवा चव कशी आहे ते पाहायचं नाही, फक्त जेवण करायचं. रात्री किंवा उद्यासाठी न ठेवावे बांधुनी गाठी, न आणावे परासाठी, न कराव्या गोष्टी भिक्षेच्या. मग हे रात्रीला काम असेल किंवा हे उद्याला काम असेल असं म्हणून बांधून ठेवायचं नाही. आणि हे दुसऱ्यासाठी पण भिक्षा मागायची नाही म्हणे. अहिंसा त्याग ब्रह्मचर्य, गुरुसेवा शांती अस्तेय, लघु आहार शौच विनय, स्वाध्याय हे सिद्धी देती. तर मग थोडा आहार म्हणजे अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, गुरुसेवा आणि चोरी न करणे आणि थोडा आहार, ह्या सगळ्या जर गोष्टी आणि विनय ह्या गोष्टी जर केल्या तर मग सिद्धी लगेच आपल्याला प्राप्त होतील. मग ह्या सगळ्या देतील. सारभूत ते घ्यावे, बहुशास्त्र न पढावे, संग्रही मन न लावावे, जनी असावे उदासीन. जे काय आहे त्याच्यातला फक्त शास्त्र सार आहे तो घ्यावा, खूप शास्त्र हे करत बसू नये म्हणे. लोटता ही कल्पांत सर्व विद्या हस्तगत, न होती म्हणून सारभूत घेऊन चित्त शमवावे. आपण किती खूप मोठं काही वाचत बसलो तर सगळं आपल्याला समजणार आहे का, तर नाही. म्हणून आपल्याला जेवढं मानवल किंवा सार जेवढा आहे तेवढा घ्यावा आणि आपल्या मनाची शांती करावी. योगचर्या ही जाण तेथे ठेवी तू मन, तेने साधे ध्यान होसी पावन तू राया. म्हणून फक्त तू योगाभ्यास कर आणि तिथं मन लावून तू अभ्यास कर म्हणे, त्याच्याने तुला सर्व काही साध्य होईल. इति श्रीमत्परमहंस वासुदेव आनंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये चतुस्त्रिंशोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.